नमस्कार, मैं अंजना और आप देख रहे हैं SP9 हिंदी न्यूज। आइए रुक करते हैं आज की बड़ी खबर पर। स्पोर्ट साइंस सेंटर से खिलाड़ियों को मिलेगा वैश्विक सफलता का अवसर, पालक मंत्री प्रकाश आंबेडकर। पालक मंत्री के हाथों आधुनिक स्पोर्ट साइंस सेंटर का लोकार्पण, सुरक्षात्मक दीवार निर्माण का भी हुआ भूमि पूजन। छत्रपति संभाजी महाराज विभागीय खेल संकुल कोल्हापुर में अत्याधुनिक स्पोर्ट साइंस सेंटर का उद्घाटन राज्य के सार्वजनिक स्वास्थ्य व परिवार कल्याण मंत्री तथा पालक मंत्री प्रकाश आंबेडकर के हाथों संपन्न हुआ। इसी अवसर पर उन्होंने खेल संकुल की सुरक्षात्मक दीवार निर्माण कार्य का भूमि पूजन भी किया। ये केंद्र खिलाड़ियों को अंतर्राष्ट्रीय स्तर पर सफलता प्राप्त करने के लिए आवश्यक वैज्ञानिक आधार और मार्गदर्शन उपलब्ध कराएगा। ऐसा प्रतिपादन आंबेडकर ने अपने भाषणार्थ के लिए मिशन लक्ष्य वेध योजना अंतर्गत स्थापन इस केंद्र के लोकार्पण कार्यक्रम में सांसद धनंजय महाडिक, खेल व युवक सेवा उप संचालक सुहास पाटिल, जिला खेल अधिकारी विद्या शिरस, कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, खेल मार्गदर्शक तथा राष्ट्रीय व अंतर्राष्ट्रीय स्तर के खिलाड़ी बड़ी संख्या में उपस्थित थे। पालक मंत्री आंबेडकर ने सेंटर का प्रत्यक्ष निरीक्षण कर खिलाड़ियों से संवाद साधा। उन्होंने कहा कि पश्चिम महाराष्ट्र के खिलाड़ियों का नया युग शुरू हो रहा है। ये स्पोर्ट्स साइंस सेंटर खिलाड़ियों की प्रतिभा और प्रदर्शन को नई ऊंचाई तक ले जाएगा। यहाँ के वैज्ञानिक दृष्टिकोण और आधुनिक तकनीक के माध्यम से खिलाड़ियों के मानसिक स्वास्थ्य, चोट प्रबंधन, पुनर्वास तथा खेल प्रदर्शन का सूक्ष्म विश्लेषण संभव होगा। राष्ट्रीय खेल दिवस के उपलक्ष्य में हॉकी के जादूगर मेजर ध्यानचंद की जयंती पर इस केंद्र का उद्घाटन और 16.35 एकड़ क्षेत्र में स्थित विभागीय खेल संकुल की सुरक्षात्मक दीवार का भूमि पूजन हुआ। अत्याधुनिक सुविधाओं का समावेश। स्पोर्ट साइंस सेंटर पश्चिम महाराष्ट्र के खिलाड़ियों के लिए मील का पत्थर सिद्ध होगा। यहाँ उपलब्ध बायोमैकेनिकल टूल्स, फिटनेस एनालिसिस इक्विपमेंट्स और रिकवरी सिस्टम्स खिलाड़ियों की तकनीक सुधारने, चोट के खतरे को कम करने और शीघ्र पुनर्वास सुनिश्चित करेंगे। केंद्र में आहार विशेषज्ञ, खेल मनोवैज्ञानिक, फिजियोथेरेपिस्ट और स्ट्रेंथ एंड कंडीशनिंग कोच खिलाड़ियों को व्यक्तिगत मार्गदर्शन देंगे। यहाँ ट्रेडमिल, साइकिल, कार्डियो टेस्ट, बॉडी कंपोजिशन एनालाइजर, आईएसओ काइनेटिक स्ट्रेंथ टेस्टिंग, बायोमैकेनिक्स एनालिसिस, स्पायरोमेट्री टेस्ट, साइकोलॉजिकल काउंसलिंग, न्यूट्रिशन गाइडेंस, फिजियोथेरेपी व रिहेबिलिटेशन जैसी अत्याधुनिक सुविधाएं उपलब्ध है। इस केंद्र से विशेष रूप से ग्रामीण क्षेत्रों के उभरते खिलाड़ियों को विश्व स्तरीय प्रशिक्षण व सहयोग मिलेगा। उनकी कार्य क्षमता में सुधार होगा, चोटों से उबरना आसान होगा और अंतर्राष्ट्रीय स्तर पर सफलता पाने की संभावना कई गुना बढ़ जाएगी। नमस्कार, माझं नाव ज्ञानेश आहे। मी मेडिवाइस हेल्टेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा डायरेक्टर आहे। आपण जे कोल्हापुरात सेंटर चालू केलं आहे ते एकमेव सेंटर हे कोल्हापुरात पहिलं सेंटर सुरू झालं आहे जे स्पोर्ट्स सायन्स सेंटर आहे। दिस इज वन ऑफ द काइंड सेंटर जिथं 43 इक्विपमेंट्स आपण लावलेत। त्या 43 मध्ये फिजिओथेरपी, सायकोलॉजी, न्यूट्रिशन, फिजिओलॉजी आणि एसएनसी या सगळ्या इक्विपमेंट्सचा समावेश आहे। सगळे जे इक्विपमेंट्स आहेत ते इंटरनॅशनल स्टँडर्ड्स आणि इंटरनॅशनल क्वालिटीचे आहेत जे सर्टिफाईड आहेत। तर आतापर्यंत भारतात खूप डेव्हलप नव्हते झाले, आता जे डेव्हलप होत आहेत याची आपल्याला स्पोर्ट्स सायन्स सेंटरची आवश्यकता याच्यामुळे आहे कारण प्रत्येक गेम याच्यासाठी स्पोर्ट्स बिहाइंड द सायन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट। जे सायन्स आपण ज्या इक्विपमेंट्समध्ये आपण जे पॅरामीटर्स आपण वापरतो, ज्या पद्धतीने आपण रिकव्हरी करू शकतो स्वतःच्या बॉडीची, ज्या पद्धतीने आपण आपल्या बॉडीला समजलं पाहिजे ते समजलं गेलेलं नसतं एखाद्या ॲथलीटसाठी आणि ते खूप गरजेचं आहे की त्याला हे माहिती असावं की आपला परफॉर्मन्स हा कशामुळे इम्प्रूव्ह होऊ शकतो, आपला परफॉर्मन्स हा कसा असू शकतो आणि कुठल्या पद्धतीने हा परफॉर्मन्स झाला पाहिजे। यासाठी हे सगळे इक्विपमेंट्स आपल्याला मदत करतील। याचा कुठेही असा परिणाम होणार नाही की याच्यामुळे परफॉर्मन्स खराब झाला किंवा कमी झाला। याच्यामुळे फक्त आपल्याला स्वतःबद्दल जास्त आयडिया, नॉलेज मिळेल ज्याच्याने आपण ट्रेनिंग आणि प्रॅक्टिसमध्ये मदत करू शकतो स्वतःची। माझा कोल्हापूरच्या सगळ्या ॲथलीट्सला रिक्वेस्ट असेल की प्लीज या सेंटरला व्हिजिट करा, याचा पुरेपूर उपयोग घ्या, मॅक्सिमम यूज करा। थँक्यू। माझं नाव डॉक्टर श्रुती भांदुर्गे आहे अँड आय एम अ PhD इन स्पोर्ट परफॉर्मन्स। आणि इथे आपण जो आहे ते मिशन लक्ष्यवेधचा कोल्हापूरचा सेंटर आहे विच इज अ डिव्हिजनल स्पोर्ट कॉम्प्लेक्स। आणि जिथे आपण सध्या थांबलेलो आहे दिस इज वन ऑफ द रूम्स अँड वन ऑफ द फॅसिलिटीज। त्याच्यामध्ये भरपूर आपण टेक आणि इक्विपमेंट ठेवलेले आहेत आपल्या ॲथलीट्ससाठी। जे कोल्हापूरचे ॲथलीट्स आहेत, आसपास गावाचे जे ॲथलीट्स आहेत त्यांना हे खूप उपयोगी पडणार आहे। आणि आपल्याकडे इथे जी टीम आहे ही खूप मल्टीडिसिप्लिनरी जे स्पोर्ट्स सायन्सचे डिसिप्लिन्स आहेत, सायकॉलॉजी म्हणा, फिजिओथेरपी म्हणा,
म्हणा, न्यूट्रिशन म्हणा, स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग म्हणा, ह्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या फील्ड्सचे जे एक्सपर्ट्स आहेत ते आपल्याकडे इकडे आहेत. ते ट्रेन झालेले आहेत खूप वर्ष आपल्या फील्डमध्ये आणि खूप वेगवेगळे स्पोर्ट्स जे आपल्याकडे इकडे आहेत, रेसलिंग म्हणा, शूटिंग म्हणा, वेट लिफ्टिंग म्हणा, बॅडमिंटन म्हणा, ह्या सगळ्या ॲथलीट्ससाठी दे विल बी वर्किंग टुवर्ड्स. टेस्टिंग जे आपण म्हणतो ते टेस्टिंगनी आपण चालू करतो. टेस्टिंग आपण का करतो की आपल्याला कळावं की आपल्या बॉडीमध्ये आणि आपल्या गेममध्ये काय लिमिटेशन्स आहेत, काय ॲडव्हान्टेजेस आहेत, काय डिसएडव्हान्टेजेस आहेत. ठीक आहे, तर आपल्याला स्ट्रेंथ काय आहे आपल्या ॲथलीटची, पॉवर काय आहे, मोबिलिटी काय आहे, फ्लेक्झिबिलिटी काय आहे, हे सगळे जे कॅपॅसिटीज असतात हे खूप इम्पॉर्टंट असतात आपल्याला कळायला. कारण जोपर्यंत हे बेसिक कॅपॅसिटीज जर व्यवस्थित नसतील, त्याच्यामध्ये स्कोप ऑफ इम्प्रूव्हमेंट काय आहे हे आपल्याला ह्या टेक्नॉलॉजी यूज करून आपण त्याला टेस्ट करू शकतो. एकदा हे टेस्टिंग झाले ह्या ॲथलीटची, मग आपण त्याच्याप्रमाणे इंटरव्हेन्शन प्रोग्राम डिझाईन करू शकतो की त्यांना परत पुढे कसं त्यांचा परफॉर्मन्स वाढवायचा, कसं त्यांच्या गोलकडे घेऊन जायचा. जर डिस्ट्रिक्टचा ॲथलीट असेल त्याला स्टेटपर्यंत कसं न्यायचं, तिथे कुठे गॅप आहे ह्या परफॉर्मन्समध्ये, ते आपण सगळं ह्या टेक्नॉलॉजीनी बघू शकतो. मग आपण इथे काय करतो, सगळ्या कोचेस बरोबर बोलून सगळ्या ॲथलीट्सना एकत्र आणून त्यांची टेस्टिंग करतो. ते टेस्टिंग झाल्यानंतर मग सगळे जे वेगळ्या वेगळ्या फील्डचे जे एक्सपर्ट्स आहेत ते एकत्र बसून त्यांचं प्रोग्राम डिझाईन करतात आणि त्या प्रोग्रामनी नंतर मग इंटरव्हेन्शन प्रोग्राम करतात. त्याच्याप्रमाणे मग ते ॲथलीट्सना हेल्प होतं की त्यांचे गोल्स लवकर अचीव्ह व्हावे आणि लवकर परफॉर्मन्स असा वाढावा. माझं नाव श्रीधर श्रीकांत निगडे. मी रग्बी खेळाडू आहे आणि मी 10 वर्षापासून रग्बी हा गेम खेळतो आणि मी 10 वर्षापासून कोल्हापूर जिल्ह्यात राहून मी रग्बी हा गेम केला आहे आणि इथूनच या मातीतच प्रॅक्टिस करून मी इंटरनॅशनलला खेळलो आहे. इंटरनॅशनल रग्बी प्लेयर आहे आणि मला 2022-23चा शिवछत्रपती पुरस्कार रग्बी हा गेममधून मिळाला. पण मी जेव्हा बाहेरल्या कंट्रीमध्ये गेलो, बाहेरल्या कंट्रीमध्ये खेळलो, त्यांचं फिजिक, त्यांचं टेक्निक, ह्या गोष्टी जेव्हा मला बघायला भेटल्या, त्यानंतर आज पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये हे स्पोर्ट्स सेंटर चालू होते, जे की खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जे फ्युचरमध्ये स्पोर्ट्स खेळणार आहेत त्यांच्यासाठी आजपासून किंवा या आधीपासून जे फ्युचरपर्यंत जे डेव्हलपमेंट होणार आहे ते ह्या गोष्टींच्यामुळे होणार आहे. कारण आपण जर बाहेरल्या देशाचा विचार केला, बाहेरले प्लेयर एवढे स्मार्ट का खेळतात, तर त्याच्यामागं खूप बेसिक, खूप छोट्या छोट्या अशा गोष्टी असतात, जे म्हणजे स्पोर्ट्स सेंटर असेल, फिजिओथेरपिस्ट असतील, ह्या साऱ्या गोष्टी खूप जास्त मॅटर करतात आणि खूप जास्त मॅटर करणार ह्या इन फ्युचर पण. कारण ह्याच गोष्टींमुळे स्पोर्ट्स प्लेयर जो 99% देत असेल आपला, तर 100% द्यायचं काम म्हणजे हे स्पोर्ट्स सेंटर असणार आहे, जे की महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं कोल्हापूर जिल्ह्यासाठी उपलब्ध करून दिले. त्याबद्दल खूप खूप थँक्यू सो मच. नमस्कार, मी स्वरूप उन्हाळकर, डबल पॅरालिम्पियन वर्ल्ड कप मेडलिस्ट. आज या ठिकाणी जे छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल आहेत त्या ठिकाणी फिजिओथेरपी आणि स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग हॉल याचं उद्घाटन होत आहे. तर एक चांगला उपक्रम राबवलेला आहे आणि एक कोल्हापूरमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारे स्पोर्ट्स सायन्स सेंटर उभं होत आहे. तर शासनाचे मी खरंच खूप आभारी आहे, का तर यापूर्वी स्पोर्ट्स सायन्स सेंटर या ठिकाणी नव्हतं. त्यामुळे खेळाडूंना बऱ्याचशा अडचणी येत होत्या आणि जर काय स्पोर्ट्स इंजुरी झाली तर कोल्हापूरच्या बाहेर जावं लागत होतं आणि त्यांना ट्रीटमेंट घ्यावी लागत होती. तर या निमित्तानं जे स्पोर्ट्स सायन्स सेंटर उभं राहिलेलं आहे, तर त्याचा नक्कीच खेळाडूंना उपयोग होईल, फायदा होईल. आणि जे इंजुरी झाल्यानंतर जे ट्रीटमेंटसाठी बाहेर जावं लागत होतं ते आता बाहेर जावं लागणार नाही. तर त्यासाठी महाराष्ट्र शासनाचे खूप आभारी आहे. थँक्यू. अब तक के लिए बस इतना ही. फिर मिलते हैं एक ऐसे ही बड़ी खबर के साथ. तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए SP9 हिंदी न्यूज. अगर आपको वीडियो पसंद आई हो तो इसे लाइक करें व शेयर करें. ऐसे लेटेस्ट अपडेट पाने के लिए बेल आइकन को प्रेस करना ना भूलें. अगर आप हमें फेसबुक या फिर इंस्टा के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो जरूर करें. सबसे पहले और सबसे तेज खबरें देने वाले एकमात्र चैनल SP9 हिंदी न्यूज. यह चैनल सामाजिक, राजनीतिक, कला, खेल, शैक्षणिक, कृषि तथा ग्रामीण क्षेत्रों की ताजा खबरें आप तक पहुंचाता है. SP9 हिंदी न्यूज के YouTube चैनल के माध्यम से इसका प्रसारण पूरे भारत में किया जाता है. ऐसे ही ताजा और भरोसेमंद खबरों के लिए देखते रहिए SP9 हिंदी न्यूज. योर टाइम योर न्यूज.